जर तुम्हाला डार्क स्पॉट, पिगमेंटेशन, ॲक्ने, ओपन पोर्स, एजिंगचे प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला स्किन संबंधी कुठलेही प्रॉब्लेम्स असतील तर त्यावरती आजची ही होम रेमेडी खूप छान काम करते. विदाऊट मेकअप तुम्हाला जर ग्लोईंग स्किन पाहिजे असेल तर हा फेस पॅक आठवड्यातून फक्त एकदा लावा. तर ही होम रेमेडी बनवण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला लागणार आहे जायफळ. तर इथे मी जायफळची पावडर बनवून घेतलेली आहे. या पद्धतीने तुम्ही घरी जायफळची पावडरही बनवू शकता. तर अर्धा छोटा चमचा आपल्याला ही जायफळची पावडर घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे दालचिनी पावडर. अर्धा छोटा चमचा आपल्याला इथे दालचिनीची पावडर घ्यायची आहे. त्यानंतर नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे विलायची. तर इथे आपल्याला अर्धा छोटा चमचा विलायची पावडर घ्यायची आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला मार्केटमध्ये अगदी सहज मिळून जातील. त्यानंतर नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे चंदन पावडर. अर्धा चमचा यात आपल्याला चंदन पावडर ऍड करायची आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे मध. एक चमचा आपल्याला यात मध टाकून घ्यायचा आहे. आणि शेवटचं इन्ग्रेडियंट यात आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे गुलाबजल. एक चमचा आपल्याला यात गुलाबजल टाकून घ्यायची आहे. त्यानंतर या सर्व गोष्टी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे. त्यानंतर पूर्ण चेहऱ्याला आपल्याला हा फेस पॅक लावून घ्यायचा आहे आणि 15 ते 20 मिनिटे हा फेस पॅक आपल्याला नॅचरली सुकू द्यायचा आहे. त्यानंतर कोमट पाण्याने हा फेस पॅक आपल्याला धुवून घ्यायचा आहे. तुम्हाला स्किन संबंधी कुठल्याही समस्या असतील तरी तुम्ही हा फेस पॅक ट्राय करू शकता. या फेस पॅकचे खूप चांगले रिझल्ट तुम्हाला मिळतील.